यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट। उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता। अहमदनगरसह परिसरामध्ये रिमझिम पाऊस। अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची तारांबळ। हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यातील 905 रेशन दुकानं बंद। स्वस्त धान्य दुकानांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल। रेशन दुकान लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी। पालघरमधील शेतकऱ्यांना फटका। कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभार। सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या तीराच्या दुरवस्थेच्या शेतकऱ्यांना मोठा फटका। दूध अनुदान वाटपासाठीच्या जाचक रद्द करा, शेतकऱ्यांची मागणी। दुग्ध व्यवसाय आयुक्तांकडे अर्ज करण्यासह बँक खातं आधारशी लिंक करण्याची ही अट। जळगावच्या बोदवडमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये पाणी टंचाई। नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। तब्बल 11 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। बाजार समितीची क्षमता 600 गाड्यांची असताना 1200 गाड्यांची आवक। यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संतापले। चंद्रपुरात कलरफुल कापसाचा यशस्वी प्रयोग। पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना रंगीत कापसाचं बियाणं उपलब्ध होणार।